तुम्हाला माहिती आहे आज मी अजिबात मेकअप केला नाहीये, फक्त आयलाइनर लावलंय आणि लिपस्टिक लावलेलं आहे. थोडे आता माझ्या आयब्रोज तुम्हाला माहिती आहे कसे आहेत, तर मी थोडेसे आयब्रोज पण फिल केलेले आहे. पण मी चेहऱ्याला अजिबात काही लावलेलं नाहीये, कारण आज आपण मस्त असा DIY गोल्ड फेशियल केलेला आहे. तर हे फेशियल मी काल केलं होतं आणि तुम्ही बघू शकता आत्ता पण माझ्या चेहऱ्यावरती मस्त असं ग्लो दिसत आहे. हे फेशियल अगदी कमी पैशात होतं. कदाचित तुम्ही पार्लरमध्ये गोल्ड फेशियल करायला जाल तर 3, 4, 5,000 रुपये लागून जाईल. पण हा फेशियल आपण घरच्या घरी फक्त 20 रुपयात करणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा फेशियल करतो तर त्याचा रिझल्ट आहे 2-3 दिवसांनंतर दिसतो. कदाचित एखाद्या ॲड सारखं मला हा जो मेकअप आहे तो काढून पण दाखवायला पाहिजे. तुम्ही बघू शकता अजिबात मेकअप नाहीये आणि मस्त असं ग्लोईंग स्किन झालेली आहे. हा गोल्ड फेशियल आपण घरच्या घरी कसा करू शकतो? आपल्याला यासाठी लागणारे जे सगळे साहित्य आहे ते आपल्या किचनमध्येच असणार आहे. तर इथे आपल्याला कस्तुरी हळद, दूध, त्यानंतर चंदन पावडर असे साहित्य लागणार आहे जे आपल्या घरात अवेलेबल आहे. किंवा जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. तर मी काही लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते, किंवा तुम्ही कुठल्याही दुकानात जा आणि दुकानातून हे सगळे परचेस करू शकता. जिथे आयुर्वेदिक वगैरे अशा सगळ्या वस्तू मिळत असेल अशा दुकानातून हे तुम्ही परचेस करू शकता. तर चला बघूया हे DIY गोल्ड फेशियल कसं केलं आणि अशी मस्त ग्लोईंग स्किन कशी अचीव केली. सण समारंभ सुरू झालेले आहे आणि दसरा दिवाळी तर तोंडाशी आली आहे. आता या सगळ्या रेलचेलमध्ये हे सगळे सण चालू झाले की आपल्याला साफसफाई करायची राहते, त्यानंतर पदार्थ बनवायचे राहतात. पण या सगळ्यांमध्ये आपण आपल्या स्किनची, आपल्या चेहऱ्याची, आपल्या त्वचेची किंवा आपल्या संपूर्ण शरीराची काळजी नाही घेत अजिबात, बरोबर ना? या सगळ्यांमध्ये आपल्या शरीराची काळजी तर घ्यायचीच आहे, पण आता आज आपण DIY गोल्ड फेशियल करणार आहोत, ज्यामुळे तुमची ही जी स्किन आहे ती सुंदर, चकचकीत, ग्लोईंग दिसणार आहे. मग तुम्ही या सणासमारंभांमध्ये मस्त मेकअप केला किंवा नाही केला, आज सारखा माझा मिनिमल जसा मेकअप आहे, म्हणजे फक्त काजळ लिपस्टिक लावलं तरीही तुम्ही मस्त प्रेझेंटेबल राहणार आहात. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनल आणि मी दर गुरुवारी फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि DIY फॉर स्किन केअर अशा मस्त विषयांवरती व्हिडिओज बनवत असते. आणि हे सगळे व्हिडिओज बनवताना भरपूर मेहनत लागते. आता तुम्ही बघितलं मागच्या आठवड्यात माझा शॉपिंग व्हिडिओ आहे, जो मी कोलाबा कॉजवे शॉपिंग व्हिडिओ केलेला आहे. तर त्यासाठी बाहेर जाणे, त्यानंतर तिथे परचेस करणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप हेक्टिक होऊन जातात. मग हे सगळे व्हिडिओज मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन येते. तर सगळ्या व्हिडिओजला या आणि आधीच्या माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या फ्युचर व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे. कुठलाही फेशियल चालू करताना आपल्याला आपला चेहरा जो आहे तो क्लीन करावा लागतो. कारण जोपर्यंत तुम्ही चेहरा क्लीन करणार नाही, त्यानंतर तुम्ही कुठलेही क्रीम किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तर त्याचा रिझल्ट आणि त्याचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते आपल्या स्किनमध्ये जाणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कुठलेही फेशियल करता किंवा कुठलीही ट्रीटमेंट करता किंवा घरच्या घरी इव्हन तुम्ही एखादा मेकअपसुद्धा करता, तेव्हा पण चेहरा जो आहे तो सगळ्यात आधी आपल्याला क्लीन करावा लागतो. सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंगसाठी मी इथे मस्त असा फेस वॉश घेतलेला आहे. तर मी इथे हा डर्माकोचा फेस वॉश घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्याकडे असतो, जो तुम्ही नेहमी वापरता तो तुम्ही इथे घेऊ शकता. मस्त छान लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं मेकअप किंवा डर्ट हे सगळं निघून जाईल. आता माझ्या चेहऱ्यावरती भरपूर मेकअप नव्हता, कारण मी घरीच होती, मी काही कुठे बाहेर नव्हती गेली. तर माझ्या चेहऱ्यावरती अजिबात काहीच मेकअप नव्हता, म्हणून मी फक्त डायरेक्ट फेस वॉश घेतला आणि क्लीन केलेला आहे. पण जर तुमच्या चेहऱ्यावरती मेकअप असेल तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात आधी मायसेलर वॉटरने वगैरे सगळा मेकअप आधी काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण फेस वॉश करायचा. फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला आता डीप क्लिनिंग करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चं दूध. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर पाश्चराइज्ड दूध असेल तरी चालेल, किंवा दूध उकळून असेल ठेवलेलं असेल तरीही चालेल. तर आपल्याला 3 ते 4 चमचे दूध लागणार आहे. या दुधाला आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर त्यामध्ये पाव किंवा अर्धा चमचा तुम्ही कस्तुरी हळद घालायची आहे. आणि जर तुम्ही घरची साधी हळद घालत असाल
तर अगदी चिमूटभर घाला, म्हणजे तो पिवळा चेहरा, जो चेहरा आहे तो पिवळा होणार नाही. त्यानंतर हे जे दूध आहे, हे दूध थोडंसं कोमट झालं. आता या कोमट दुधाला आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती कॉटनच्या सहाय्याने लावून घ्यायचं आहे, या पद्धतीने जसं मी इथे दाखवत आहे. पूर्ण छान लावून घ्यायचं आणि 1 मिनिट पूर्ण व्यवस्थित पूर्ण क्लीन करून घ्यायचं आणि झालं, म्हणजे तुमचा चेहरा क्लीन झालेला आहे. आता स्टेप नंबर 2 आहे, ते म्हणजे स्क्रबिंग. आता जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील किंवा काही म्हणजे ॲक्टिव्ह पिंपल्स असेल किंवा येणार असेल किंवा असं काही असेल, तर तुम्ही स्क्रब नाही केलं तरी चालेल. पण आज आता आपण इथे माझा चेहरा अगदी क्लीन होता, काहीच नव्हतं, त्यामुळे मी इथे स्क्रबिंग पण केलेलं आहे. तर स्क्रबिंग करताना काय करायचं, ओट्स जे असतं ते ओट्स घ्यायचं, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बारीक केल्यामुळे ते थोडंसं पावडर फॉर्ममध्ये होतं. थोडंसं म्हणजे अगदी पावडर करायचं नाही, एकदम प्लेन पावडर करायचं नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं, कारण आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर स्क्रबसाठी थोडंसं त्याचं टेक्स्चर थोडं जाड राहिलं तरी चालणार आहे. मग 2 चमचे हे ओट्स घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲलोवेरा जेल. आता तुम्ही ॲलोवेरा जेलच्या ऐवजी गुलाबजल घालू शकता किंवा ग्लिसरीन पण घालू शकता किंवा हे काही नसेल तर तुम्ही साधं पाणी पण घालू शकता. हे घालायचं आणि त्यामध्ये पण अगदी थोडीशी म्हणजे चिमूटभर म्हटलं तरी चालेल किंवा पाव चमचा कस्तुरी हळद घालायची. ही घालून छान मिक्स करायचं आणि हे पण लेप असा जाडसर असा मस्त लेप लावून घ्यायचा आणि हे लावल्यानंतर 10 मिनिटं ठेवायचं आहे. आता या 10 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करू शकता किंवा एक पॉवर नॅप पण घेऊ शकता. जर तुम्ही याला जास्त वेळ ठेवाल तर ते वाळेल, म्हणजे सुकेल आणि मग ते काढताना जरा अवघड होऊ शकतं. तर 10 ते 12 मिनिटं ठेवा, म्हणजे ते इझिली निघतं. आणि जेव्हा ते निघतं तेव्हा तुमची स्किन इतकी मस्त अशी क्लीन झालेली असते. आणि जेव्हा काढता तर काढताना कसं काढायचं, डायरेक्ट पाण्याने धुवून नाही घ्यायचं. तर काय करायचं, मी जसं दाखवत आहे थोडंसं सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला याला फिरवायचं आहे आणि मग नंतर धुवून घ्यायचं आहे. मग धुताना पण तुम्ही मगमध्ये पाणी घेऊन एखादा टॉवेल घ्यायचा, वाईप करायचं आणि परत टॉवेल त्या मगमध्ये धुवून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्प्लॅश पण करू शकता. पण स्प्लॅश करताना पण थोडंसं सावकाश थोडं मोशनमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे जी काही डेड स्किन्स आहे ते सगळं ओट्समुळे ते सगळं बाहेर निघतं. ओट्सचं फंक्शनच हे आहे, म्हणजे ओट्स काय करतं, जी काही डर्ट असेल, जे काही आपल्या चेहऱ्यावरती घाण असेल ती सगळं काढून घेते, पूर्ण चेहरा अगदी क्लीन करते. आता तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला चेहरा एकदम छान क्लीन झालेला आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पण थोडीशी सर्क्युलेशन वाढलेलं आहे, ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला करायचं आहे मसाज. तर मसाज कशाने करायचं, अगदी सिंपल आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही. तर मी इथे या पद्धतीने दही जे आहे असं एका चाळणीवर काढून ठेवलं, म्हणजे त्यातलं एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल. किंवा तुमच्याकडे हंकर्ड असेल तर म्हणजे काढून ठेवलेलं पाणी ऑलरेडी काढून घेतलेलं आहे, तसं जर घट्ट दही असेल तर ते घेतलं तरी चालेल. ते घ्यायचं 2 चमचे आणि त्यामध्ये टाकायची ही कस्तुरी हळद. ही हळद टाकल्यानंतर आता इथे मी पूर्ण प्रोसेसमध्ये ही वापरणार आहे कस्तुरी हळद. आपल्या या गोल्ड फेशियलचा की इन्ग्रेडियंट्सच कस्तुरी हळद आहे. जर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये जिथे जिथे मी ही वापरली आहे तिथे तिथे चिमूटभर साधी हळद वापरू शकता. आणि ही जी कस्तुरी हळद आहे अजिबात पिवळी होत नाही. तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती अजिबात पिवळं दिसत नाही. इवन हात पण अजिबात पिवळे दिसत नाही, म्हणजे आपण यूज केल्यानंतर किंवा आपण ते सगळे प्रॉडक्ट्स अप्लाय केल्यानंतर अजिबात हात पिवळे दिसत नाही. तर आता आपण या दह्याने आणि या दह्यामध्ये आपण ही जी हळद टाकली हे छान मिक्स केलं आणि ही मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्या चेहऱ्यावरती मस्त लावून घ्यायचं आणि मसाज करायची आहे. तर मसाज कशी करायची, तुम्हाला माहिती असलेले जे काही फेशियलचे स्टेप्स आहेत, जसं असं असं करतात किंवा असं असं म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये आपण हात फिरवतो आणि तसं मसाज करतो, तर त्या पद्धतीने मसाज करायचं, म्हणजे आपली स्किन जी आहे ती अपलिफ्ट होते आणि जरा सुरकुत्या म्हणा, रिंकल्स म्हणा, त्या कमी होतात. आता आपलं छान मी मस्त हे 5 ते 7 मिनिटं मसाज करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे. साधं पाणी घ्यायचं आणि साध्या पाण्याने धुवून घ्यायचं. तुम्ही स्प्लॅश करू शकता किंवा कॉटनच्या कपड्याने किंवा टर्किश टॉवेलने वगैरे, छोटा नॅपकिन असतो त्याने हे मस्त वाईप करून घ्यायचं. इथे आपल्याला भरपूर पाणी वापरायचं नाहीये. फेशियल करतोय याचा अर्थ भरपूर पाणी वेस्ट करणे असा होत नाही.
तुम्ही 1 ते 2 मगमध्ये हे संपूर्ण फेशियल करू शकता. स्टेप नंबर 4. आता आपल्याला करायचं आहे मास्क तयार. तर हा मास्क आहे आपल्याला चेहऱ्यावरती लावून ठेवायचा मस्त 10 ते 15 मिनिटं. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा आपल्याला चंदन पावडर लागणार आहे. चंदन पावडरने एक तर चेहऱ्याला छान थंडावा मिळतो आणि सुगंध तर चांगला येतोच. हे सगळं घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला दूध घालायचे, जे थंड दूध घालायचे. म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं जे काही कच्चं दूध असेल किंवा तुमच्याकडे जे दूध असेल ते दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते थंड दूध आपल्याला यामध्ये मिक्स करायचं. हे सगळं छान मिक्स करायचं. अशी छान थिक पेस्ट तयार करायची आणि ही मस्त पेस्ट पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची. एक छान थिक लेअर लावून घ्यायची, म्हणजे पूर्ण चेहरा कव्हर होतो. आणि मानेला पण लावायची. जेव्हा तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करता किंवा कुठलेही फेशियल करता, DIY फेशियल करता, त्यावेळेस ते आपल्या मानेला पण लावायचं. म्हणजे चेहरा आणि मान याचा जो रंग आहे तो सारखा दिसतो. किंवा तुम्ही जेव्हा फेस वॉश पण करता तेव्हा पण मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की चेहरा करताना तुम्ही मानेपर्यंत पण हात घेऊन जायचा. त्यामुळे चेहरा आणि मानेचा जो रंग आहे तो सारखा दिसतो. नाही तर मानेचा रंग थोडा तुमच्या फेसपेक्षा थोडासा डार्क दिसू शकतो. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स मस्त लावून घेतलं. हे 10-15 मिनिटं ठेवायचं आणि 10-15 मिनिटं ठेवून झाल्यानंतर याला मस्त धुवून घ्यायचं. तर मग तुम्ही टॉवेलने किंवा पाणी स्प्लॅश करून धुवून घेऊ शकता. तर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान क्लीन फेस दिसत आहे. आणि जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा देखील बघा तुमचा चेहरा इतका सॉफ्ट आणि सपल लागतो, म्हणजे दिसतो की तुम्ही असं टच करायला दिवसभर असं फक्त टच करत पाहत राहाल. वाव, किती छान, किती मस्त सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय असं वाटेल. आता ही आपली ट्रीटमेंट, हे आपलं फेशियल जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त ग्लो दिसत आहे. आता मी तर तुम्हाला सांगितलं की आज मी हे काल केलं आणि आज मी अशीच बसली आहे. फक्त मी काजळ आणि लिपस्टिक लावली आहे. तर तरी पण इतका छान चेहरा दिसत आहे आणि ग्लो पण करत आहे. तर असं हे DIY गोल्ड फेशियल तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कारण याने तुमचा चेहरा इतका सॉफ्ट आणि सपल होतो आणि चेहरा ग्लोईंग तर दिसतोच, पण या सगळ्यांमध्ये पैसे पण आपले भरपूर वाचतात. तर हा DIY गोल्ड फेशियल घरी ट्राय करणार आहात का, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा जो माझा चेहरा क्लिअर आणि त्यानंतर ग्लोईंग दिसतोय का, हे पण मला सांगा. हा आपला गोल्ड फेशियल मस्त झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता ग्लो तर दिसतच आहे. पण हा ग्लो फक्त फेशियल करूनच नाही, तर तुम्ही चांगलं जेव्हा खाल, हेल्दी खाल, जसं फ्रूट्स खाल किंवा एक्सरसाइज कराल, याने आपल्या चेहऱ्यावरती अजून जास्त ग्लो येतो आणि बॉडी हेल्दी जर राहिली तर चेहरा पण हेल्दीच दिसतो आणि स्किन तर त्याहून हेल्दी दिसते. दॅट्स इट फॉर टुडे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटू अशाच कमाल आणि फेस्टिव्ह अप्रोप्रिएट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.